मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा रोहित पाटील ज्याच्या बॅटमधून 49 धावा कुठल्या गेल्या त्याला इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. यस नक्कीच. दरम्यान आपण जाऊयात. अरे सर, विद्यमान लढत जी महत्वाची लढत असेल आपण जर पाहिलं तर सह्याद्री 11 येळवण जुगाई संघाच्या दिशेने विचार केला तर दोन्ही टीमचा 12वा खेळाडू प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय. अर्थातच 17 चेंडू 49 धावांची वादळी खेळी करणारा खेळाडू रोहित पाटील अर्थातच होल्डर ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. यावेळीचा पहिलाच बॉल आणि विजय वायकुळ यांच्या गोलंदाजीचं स्वागत केलंय. संतोष मगदुमच्या बॅट मधून येतोय डीके चिकन सेंटर षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. जाऊया मैदानाच्या दिशेने. काय घडतंय मैदानामध्ये. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर षटकार लगावला जातोय. संतोष मगदुम ज्यांची ओळख आहे शडमपूल हा त्यांचा सर्वात आवडता फटका आहे आणि त्याच फटकेने स्वागत केलंय विजय वायकुळ यांचं देखील. दरम्यान मात्र निश्चितच गोलंदाज विजयने कमबॅक केले दुसऱ्या चेंडूवरती. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होईल समाप्ती. याच्या अगोदर झालेला सामना एका बाजूला आपण जर पाहिलं तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट विनर स्पोर्ट्स होते. त्यामधील प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय अर्थातच राहुल माने. आपण देखील आपला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. दरम्यान जाऊयात मैदानामध्ये. काय घडतंय पहा. गोलंदाजाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्यावरती मात्र आक्रमण देखील सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष मगदुम विजय वायकुळ यांच्या अगेन्स्ट एक षटकार आलाय. यावेळी 6 बॉल थोडासा सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल जसा पिचिंग झाला हरिहर तसा जमिनीलगत थोडासा जमिनीलगत यष्टीरक्षक संग्रामच्या हातामध्ये जाऊन विसवला. नक्कीच सबमरीन डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळते. 8 या धावसंख्येवरती धावा रोखण्यामध्ये विजय वायकुळला देखील यश आलंय. पहिल्या चेंडूवरती जरूर विशालसर षटकार लगावला. त्यानंतर आपला अनुभव इथे मात्र पणाला लावलाय. त्यानंतर 2 धावा फक्त आणि फक्त पुढच्या 4 चेंडूंवरती खर्च केल्यात. यस नक्कीच नक्कीच कमबॅक केलंय. कमबॅक करणं हा जाणतो खेळाडू. यावेळी देखील स्विंग एनएमएस बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. संतोष मगदुम स्वतः देखील विचारात पडलाय. काय घडतंय मैदानामध्ये. पहिला 1 चेंडू वगळता बाकीच्या 5ही चेंडूवरती आपण जर पाहिलं तर विजय वायकुळचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धावफलकावरती असतील 8 धावा आणि पाहावं लागेल इथून अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. किती धावेपर्यंत मजल मारण्यामध्ये यशस्वी ठरतात हे सलामीचे दोन्ही फलंदाज. एका बाजूला मंगेश आणि त्यांच्या बरोबर आपण जर पाहिलं तर स्वतः कर्णधार संतोष मगदुम. या संपूर्ण स्पर्धेसाठी दर्जेदार साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच शिवशंभू साऊंड. अर्थातच बांबवडे येथील हा साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळतोय. बालाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा साऊंड सिस्टीम इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार साऊंड सिस्टीम आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलंय. मॅच कडे वळूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटका अखेरीस 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर विजय वायकुळ यांचं कमबॅक नक्कीच पाहण्यासारखं होतं.
बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी सुशांत थप्पाला इथं मात्र 5 रन केल्या गेल्या. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवलाय. बॉलला मनगटांचा वापर इथे मात्र केला जातोय. वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि या एकेरी धावेने धावसंख्या देखील 9 वरती जाऊन पोहोचले. विशाल सर, पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, त्यानंतर सिंगल डबलची कमतरता पाहायला मिळाली, त्यामुळेच ही धावसंख्या आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. यस, नक्कीच सर. पहा, पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने आक्रमक पवित्र धारण केलेला होता जरूर, परंतु त्यानंतर मात्र विजय वायकुळने देखील दाखवलं अनुभवाचा भंडार. उगाच बोलत नाहीत मला. तब्बलचे 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या, परंतु या दरम्यान सुशांत थप्पे समोर संतोष मगदुम 2 समान ताकदीचे मात्र खेळाडू आहेत. आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय गतीमध्ये परिवर्तन. सातत्याने थोडस स्लोवर वन हाताळलेला पाहायला मिळाला, ज्यावरती प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. आणखी एक आडवर बॉलची होईल समाप्ती. पहा, सातत्याने निर्धाव चेंडू येत आहेत. थोडस दडपण असेल निश्चितच चारी सर फलंदाजांवरती देखील. नक्कीच फलंदाजांवरती दबाव असेल आता मात्र, कारण 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावून देखील ही धावसंख्या आता मात्र कमी पाहायला मिळते. सुशांत थप्पे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका तर घेण्याचा प्रयत्न होता. पॅटची इनसाइड एज विकेट किपर पासून थोडासा चेंडू दूर राहिला, नाहीतर झेलची संधी होती. थोडासा दूर राहिला विकेट किपर, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. यस, नक्कीच. आणि आता डॉट बॉल मात्र थोडं सातत्याने फलंदाज संतोष मगदुमला मात्र दुविधेमध्ये टाकताना पाहायला मिळत आहेत. कोणता फटका खेळावा, काय करावं, हे त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. आपण जर पाहिलं तर सुशांत थप्पेने देखील पहिल्या 3 चेंडूवरती वर्चस्व प्रस्थापित केलंय, परंतु संतोष मगदुमला देखील थोडंसं दडपण आहे. हे दडपण झुगारून फलंदाजी करावी लागेल. यावेळी आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू सातत्याने. अरे सर, कुठेतरी निश्चितच गतीने मात्र थोडस थांबवलेलं पाहायला मिळतंय आपल्याला, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने सुशांत थप्पे करतो, फास्ट बॉलर गोलंदाजी ही त्याची ओळख आहे. तेच तर्रार पेस हा त्याचा प्लस पॉइंट आहे, परंतु इथं मात्र थोडस गतीमध्ये परिवर्तन केलेलं पाहायला मिळतंय आपल्याला. नक्कीच आपले व्हेरिएशन्स इथे मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर वेगावरती स्वार होऊन देखील चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुशांत थप्पेने फक्त 1 धाव खर्च केले. संतोष आतापर्यंत 9 चेंडू आणि 8 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून साकारली गेली. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. काय घडतंय मैदानामध्ये? संतोष मगदुम आजच्या दिवसात मला वाटते सर्वात कमी वेळा असं होतं की संतोष मगदुमच्या बॅट मधून तब्बल आपण जर पाहिलं ना तर 8च धावा आल्या. 10 चेंडूंचा सामना केलाय, परंतु खूप कमी वेळा ही चित्र आर्यसर पाहायला भेटतं, कारण गेली बरेच वर्ष या खेळाडूला मी देखील पाहतोय, त्यामुळं खूप कमी वेळा असं घडलंय. यावेळेस आक्रमण चढवलं गेलंय. नक्कीच थोडा काळ शांत होते, त्यानंतर एक मोठा फटका. मैदानात आज जरी मी शांत असलो तरी तुझ्या शांततेने धुमाकूळ घालता आला पाहिजे. कर मित्रा तयारी जिंकण्याची. तुला पाहून विरोधकांना देखील घाम फोडला पाहिजे, आणि या चेंडूवरती घाम फोडलाय तो म्हणजे सुशांत थप्पेचा. आणि 6 धावा कुठल्या आहेत? यस, नक्कीच. पहिले 4 चेंडू जर पाहिलं ना तर आपण जर विचार केला तर पूर्णपणे जखडून ठेवलं होतं फलंदाजाला, अर्थातच संतोष मगदुमला सुशांत थप्पेने, परंतु अखेरच्या चेंडूवरती थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू रिलीज केला गेला आणि त्यावरती आक्रमण चढवलं आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल 15 धावा. चला, गौसिया स्पोर्ट्स चे खेळाडू सचिन पाटील आपण यायचंय. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला प्रदान केला जाईल. विनंती असेल आपण त्वरित येऊन या ठिकाणी आपलं जो ट्रॉफी असेल, प्लेअर ऑफ द मॅचची जी ट्रॉफी असेल ती घेऊन कलेक्ट करून जायचं. तर गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आपण जर पाहिलं तर निश्चितच सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखीन एक अनुभवी गोलंदाज अमोल चाचे. पुलर लेनचा चेंडू फ्लिक केलाय, बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दरम्यान, ज्या ठिकाणी दूरवरून क्षेत्ररक्षक थोडासा चेस करून बॉलला गॅदर करेल आणि बॉलची फेकी होईल. त्याचबरोबर मात्र 3 धावा निश्चितच कंप्लीट होतील. थोडस
लेझी क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. जो क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्याकडून त्याचाच फायदा घेत मात्र या ठिकाणी तिसरी धाव देखील कंप्लीट होते. 18 धावा असतील धावफलकावरती. खराब फेकी इथे मात्र पाहायला मिळते. नक्कीच 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा बहाल केल्या गेल्या. एक एक्स्ट्रा धाव जरूर बहाल केली गेली. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती संतोष मगदूम ज्याने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक षटकार लगावला तोच संतोष सध्याच्या घडीला आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळला गेलाय. सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीके चिकन षटकार. नक्कीच संघाचा संकट मोचक म्हणून बनावं लागेल संतोष मगदूम याला. 12 चेंडू आणि 20 धावांची खेळी आता मात्र साकारली गेले. कुठे 11 चेंडू आणि 8 धावांवरती खेळत होता आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. यस नक्कीच नक्कीच सर. मगाशीच मी सांगितलं की या खेळाडूला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. शांत ठेवायला मी देखील संत नाही तो देखील दाखवतोय. या दरम्यान मिनी हेलिकॉप्टर प्रकारचा फटका बॉल चाललाय सर वाईडिश लॉंग ऑनला. ज्या ठिकाणी 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि दोहेरीच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले तब्बल 26 या आकड्यावरती. नक्कीच आता मात्र 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. संतोष मगदूमची कमालीची बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. यावेळेचा फटका क्या बात आहे. आणखीन एक हवाई हल्ला आकाशाला गवसणी घालणारा आणखीन एक डीके चिकन षटकार. थँक्यू डीसे. थँक्यू डीसे. लढता लढता हरलो जरी लढाईला माझ्या अंत नाही. लढेन पुन्हा उठेन शांत बसायला काय मी संत नाही. पहिल्या 10 चेंडूंवरती शांत बसले त्यानंतर आक्रमकता दाखवली संतोष मगदूम यांनी. यस नक्कीच नक्कीच. संतोष मगदूम काय आहे काय आहे काय आहे सर्वांनी पाहिलाय. इथे पुन्हा एकदा मिस टाइम आहे. नो मॅन्स लँडिंग मध्ये बॉल जातोय परंतु लाजवाब झेल. निश्चितच टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. या क्षेत्ररक्षकासाठी चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलेला पाहायला मिळाला. संतोष मगदूमला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. अमोल चाचेने मात्र त्याला माघारी धाडलंय. या मॅचची गोल्डन विकेट अर्थातच संतोष मगदूमला आता मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. धक्का क्रमांक 1 संतोषच्या स्वरूपात बसलाय. यस यानंतर मात्र मुख्य व्यासपीठावरती आणखीन एक प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अमित कांबळे ज्यांच्या बॅट मधून 12 बॉल 32 ची खेळी साकारली होती अगेन्स्ट एक्स्ट्रीम स्पोर्ट्स टीम विरोधात. आपण जर पाहिला तर मी विनंती करतो निलेश गवळी सरांना आपण आपल्या हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अमितला सुपूर्द करावा. या चेंडूवरती एकेरी धाव धावफलकावरती जोडली गेलाय. जरूर या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च झाल्या असल्या तरी देखील संतोष मगदूम सारख्या फलंदाजाची इथे मात्र खेळी संपुष्टात आले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस 11च्या सरासरीने धावा लागल्या धावफलकावरती. त्या म्हणजेच 33. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या षटकासाठी संग्राम डाकरेला इथे मात्र 5 रन केले गेले. पहिलाच बॉल इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडू डॉट बॉल आलाय. संग्राम डाकरे अर्थातच संघाचा कर्णधार इथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
चला, शाहिद कुरेशी कुठे असेल तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. ज्यांनी षटक हाताळलं होतं, अवघ्या 3 धावांचं एक महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केले होते. या चेंडूवरती नक्की चौकार लगावला गेला. एफर्ट्स थोडेसे चांगले पाहायला मिळाले होते, मात्र नशिबाची साथ ते मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने पाहायला मिळते. मी विनंती करतो अश्विन गांधी सरांना आपल्या हस्ते शाहिदला मात्र प्लेअर ऑफ द मॅच जी ट्रॉफी आहे ती देऊन सन्मानित करायचंय. यावेळेस देखील बिगेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आलाय. यावेळेस फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळाले. एकेरी धावेवरतीच आता मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचले. पहिला 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. आता मात्र मंगेशला देखील गिअर शिफ्ट करावं लागेल. यावेळेस मंगेशने फटका तर खेळलाय जरूर. वाईडिश लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र थांबवलं गेलंय. रनआउटची संधी होती, मात्र कोणतेही नुकसान झालं नाहीये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचले. या चेंडूवरती पुन्हा एकदा एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. नक्कीच पाहायला गेलं तर संतोष मखदूमच्या विकेट नंतर थोडीशी शांत फलंदाजी पाहायला मिळते. 40 या धावसंख्येवरती ते मात्र धावफलक स्थिरावलं गेलाय. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एखादा षटकार आला तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरका होऊ शकतो यश 11 संघाचा. यस, या दरम्यान मात्र आणखीन एक प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सुपूर्द केला जाईल. राजेंद्र रनवरे ठरलेले होते मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी. मी विनंती करेल की राजू गुलाब साहेबांना आपण देखील त्यांना एक चमचमती ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. धावसंख्या मात्र 46 वरती जाऊन पोहोचले. मगाशीच म्हटल्याप्रमाणे जर एखादा षटकार आला तर मॅच मध्ये शिरका होऊ शकतो आणि तो षटकार लगावला मंगेश याने आणि धावसंख्या देखील 46 वरती जाऊन पोहोचले. येणारे 24 चेंडू स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून युट्यूब वरती दाखवली जाते ते म्हणजेच आमचे सागर लिगायत सर, त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेत सफवान बारगीर असेल, त्याचबरोबर साईड अँगल कॅमेरामॅनच्या भूमिकेत रत्नागिरीचा वाघ अर्थातच सोबान मिरकर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, या दरम्यान मात्र आणखीन एक प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाचा खेळाडू अर्थातच नितीन ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. आपली ट्रॉफी घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. नितीन, 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय ते म्हणजेच मुकेश शिंदे सर, त्याचबरोबर त्यांच्यासोबत नितीन माने सर असतील, त्याचबरोबर अनिकेत कुचडे सर असतील. हे संपूर्ण पंच पॅनल आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेत अर्थातच समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजेच आमचे अरुण पाटील सर, हे देखील आमच्या सोबत सध्याच्या घडीला जोडले गेले. दरम्यान मॅच कडे वळूया. येणारे 24 चेंडू
आणि 24 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुशांत हप्पे आणि त्यांच्या जोडीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संग्राम आणि सुशांतची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. या दरम्यान मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. निश्चितच मी विनंती करेल की सुयश पवार यांना आपल्या हस्ते मात्र निश्चितच प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. राहुल माने आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिला तर नितीन. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती लालासो पाटील. अरे सर, एक गोष्ट या खेळाडूबद्दल सांगतो. या मैदानात जो खेळाडू 19-20 वर्षाचा असेल ना, त्या खेळाडूला, या समोरच्या खेळाडूला तेवढा अनुभव आहे क्रिकेटचा. गेली 42 वर्ष मात्र आपण जर पाहिलं ना, 22 वर्ष 23 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारा हा खेळाडू. नक्कीच आपला अनुभव पणाला देखील लावताना पाहायला मिळत आहेत. मगाशीच म्हटल्याप्रमाणे संतोष मगदूम सरांनी यांचं कौतुक केलं होतं. एक आगळी वेगळी ऍक्शन यांची देखील पाहायला मिळते. आपल्या अनोख्या शैलीमध्ये गोलंदाजीसाठी निश्चितच ओळखले जातात. परंतु यावेळेस समोर जर पाहिलं तर सुशांत हप्पे सारखा एक मोठा खेळाडू आणि त्यांच्या बरोबर आपण जर पाहिलं तर संग्राम ढाकरे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ साइड स्क्रीनच्या बाजूने. 6 धावांसाठी षटकार येतोय सुशांत हप्पेच्या बॅट मधून. थँक्यू डीसे. पहिल्या स्वॅग से स्वागत इथे मात्र केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गेलाय. लालासोच्या विरोधात इथे मात्र एक षटकार ठोकला गेलाय. नक्कीच एक आगळी वेगळी ऍक्शन जरूर असली तरी देखील सुशांत हप्पे हा देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. इथे मात्र स्वॅग से स्वागत लालासोचं देखील केलं गेलंय. यावेळेस बीट केलं गेलंय. षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये लालासो पाटील यांनी दिलंय. मगाशीच म्हटल्याप्रमाणे विशाल सर, एक आगळी वेगळी ऍक्शन आहे आणि या आगळ्या वेगळ्या ऍक्शनने फलंदाजांना देखील जकडून ठेवण्याचं काम आतापर्यंत या स्पर्धेमध्ये देखील राहिलंय. याच नक्कीच आर्य सर, कारण अनुभव देखील तितकाच महत्वाचा आहे. परंतु या दरम्यान आणखीन एक प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. कालच्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू आनंद मगदूम, ज्याच्या बॅट मधून 27 धावांची वादळी खेळी आणि अवघ्या 9 धावांचं एक षटक हाताळलं होतं, असा खेळाडू ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच एक आगळी वेगळी. हो, काय झेल पकडलाय. झेल आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ देत संतोष मगदूम यांच्यासाठी. कमालीचा झेल. ही रील आता व्हायरल होईल टेनिस cricket.in पेज वरती. कमालीचा झेल पकडला गेलाय. कमालीचा झेल विकेट कीपर संतोष मगदूम यांच्याकडून पाहायला मिळालाय. काय झेल पकडलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय आणि या मॅच ची गोल्डन विकेट देखील मिळवली गेले. संतोष हप्पे इथे मात्र तंबूच्या आशाला धाडला गेलाय. मगाशीच म्हटल्याप्रमाणे लालासो एक आगळी वेगळी ऍक्शन आहे. पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज अर्थातच सोहेल तन्वीर, त्याच्यासारखी इथे मात्र ही गोलंदाजीची ऍक्शन पाहायला मिळते. यस, नक्कीच आर्या सर, आपल्या अनोख्या शैलीमध्ये गोलंदाजीसाठी हा खेळाडू फेमस आहे, प्रसिद्ध आहे. परंतु तितकाच अनुभव देखील आहे. गेली 23-24 वर्षांचा अनुभव असणारा हा खेळाडू, परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
अमोल चाचे, सह्याद्री खोऱ्यातील आणखीन एक मोठं नाव. यावेळीचा हा बॉल फुलटॉस चेंडू फक्त फ्लिक केला, दिशा दिली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन मंगेश आहे तैनात. बॉलची फेकी येईल तितकंच चांगलं सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. आणि धावसंख्या जर पाहिलं तर जाऊन पोहोचलीये 6 या आकड्यावरती, 8 या आकड्यावरती. 8 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये जे चित्र होतं ते चित्र या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, फ्लाइंग स्लिप मध्ये झेल पकडला गेलाय. आणखीन एक विकेट मिळते. अमोल चाचे बॅक टू डग आउट. नक्कीच विशाल सर पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, त्यानंतर 2 फलंदाज देखील तंबूच्या आशाला धाडले आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी लालासो पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. यस, नक्कीच नक्कीच, कारण पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केला. याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात गोलंदाजीमध्ये असणारी धार, याला म्हणतो आता हातभर चेंडू वळवण्याची असणारी ही आपण जर पाहिलं ना तर किमया करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पाटणे गावचा हा सुपरस्टार या स्पर्धेतील मला वाटतं 2 नंबरला असणारा हा एक्सपिरियन्स अनुभवाच्या माध्यमात, कारण आपल्याकडे आणखीन एक अनुभवी खेळाडू आहे. त्यांचं नाव असेल अर्थातच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाचे कर्णधार, अर्थातच ओनर. आपण पाहिला तर रंगराव माने आप्पा. गोलंदाजी ट्रॅक वरती डावकुरी आताचा गोलंदाज उमेश. ओ काय घडतंय, परफेक्ट यॉर्कर, अगदी यष्ट्या उखाडून टाकल्यात आणि तंबूचा रस्ता दाखवलाय संग्राम डाकरे. बॅक टू दी डॅग आउट. डीजे मास्टर या चेंडूवरती देखील पत्ता गुल केलाय, तो म्हणजे संग्राम डाकरेचा. फलंदाज संग्राम डाकरे गोल्डन डकचा शिकार ठरून तंबूच्या आशाला धाडला गेलाय. उमेश पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय आणि पहिल्या चेंडूवरतीच पत्ता गुल केलाय संग्राम डाकरेचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल झालेत. 8 या धावसंख्येवरती तिसरा धक्का बसलाय, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल झालेत. यावेळेस देखील फटका खेळलाय जरूर. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक जजमेंट झालं होतं, बॉल पर्यंत पोहोचले देखील होते, मात्र अंगाचा साबण जसा हातातनं निसटावा तसा हा झेल इथे मात्र जमिनीला दान झालाय. यश 11 आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. यश 11 आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. यस, नक्कीच सर, कारण आपण जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडू पासून आपण जर पाहिलं ना सर तर निश्चितच यश 11 या संघाचा पारड थोडंसं जड दिसतं होतं. यावेळेस मात्र धावची संधी, थोडस वाईड खेफेकी आपल्याला पाहायला मिळते मंगेश कडून आणि इथे मात्र 2 धावा मात्र निश्चितच कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. थोडस संकटात आहे संघ. आपण जर पाहिला तर सह्याद्री 11 जुगाई हा संघ, निश्चितच त्यांच्यासाठी विजय खूप महत्वाचा असेल. या स्पर्धेमध्ये आपलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी हा विजय खूप महत्वाचा असेल. त्याचसाठी मात्र सागर आणि संग्राम यांना मात्र फलंदाजी करावी लागेल. यास इथे काय घडतंय, फलंदाज बीत यष्टी रक्षकाकडून होतीये चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर, चौकार येईल. यावेळेस नशिबाचा चौकार मानावा लागेल. नक्कीच या चेंडूवरती नशिबाचा चौकार इथे मात्र जोडला गेलाय. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचल्या.
यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. जरी मागच्या चेंडूवरती नशिबाची साथ फलंदाजाच्या बाजूने असली तरी देखील नशीब बदलायला वेळ लागत नाही. इथे मात्र नशिबाला बदललाय आणि डॉट बॉल हाताळलाय. धावसंख्या 7 वरती रोखली गेल्या. यस सर पहा, परंतु क्रिकेट हे देखील सांगून जातं की वेळ बदलायला वेळ लागत नाही. तुम्ही थोडस पेशन्स ठेवा आणि आयुष्यात पेशन्स खूप महत्वाचे असतात. यावेळेस जर पाहिलं तर दोन फलंदाजांमध्ये ताळमेळ नाहीये. विकेटचं होईल पतन. फलंदाज मात्र यावेळेस सागरला माघारी परतावं लागतंय. क्रिकेटमधील आत्महत्या यावेळेस मैदानामध्ये घडून आली आहे आणि यावेळेस विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 4 मात्र तंबूच्या आश्रयाला. नक्कीच विशाल सर, मगाशीच म्हटल्याप्रमाणे पेशन्स गरजेचे होते आणि या चेंडूवरती देखील पेशन्सची कमतरता पाहायला मिळाली. त्यामुळेच रनआउटच्या स्वरूपात ही विकेट बहाल केली जाते. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील 16 धावा. आणि समीकरण आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. इथून या स्पर्धेमध्ये आपलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी आपल्या संघाला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचवण्यासाठी सह्याद्री 11 जुगाई या संघाला 12 चेंडू आणि 31 धावा. गोलंदाजीच्या मार्गवरती आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज आनंद चाचे, मॅन फ्रॉम पाटणे गावचा हा खेळाडू. आज मात्र आपण जर पाहिलं तर यस 11 विरळी या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या संपूर्ण दिवसभरात अरे सर या गोलंदाजीने नक्कीच किफायतशीर गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली आहे आणि या सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्याला आपण पाहिलं देखील. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. आनंदाची यावेळेस मात्र फटका केलाय जरूर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. क्षेत्ररक्षकाचा एफर्ट्स पडतोय कमी. मी ते 6 धावांची आम्ही आलाय दर्जेदार DK चिकन षटकार. जाऊयात मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी षटकार आलाय आता आपण जर पाहिलं तर निश्चितच संग्रामच्या बॅट मधून आनंद चाचेवरती आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय. इथे मात्र पुन्हा एकदा स्विंग एन एम एस थोडस कमी उचली घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मंडळी आज मलकापूर संघाला देखील हा संघाचा एक खेळाडू आपल्या आयोजन समितीमध्ये आहे. त्याचं नाव असेल निखिल शिरगावकर. आज स्वतः संघामध्ये स्थान निर्माण केलं नाहीये कारण थोडंसं इंजोर्ड आहे. स्वतः देखील मनामध्ये कुठेतरी त्याच्या देखील पाल कुजकुजत असेल कारण त्याला देखील असं वाटलं असेल की आपला संघ देखील या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये प्रवेश करावा, परंतु इथून तसं घडलं नाहीये कारण त्यांच्याकडून थोडीशी फलंदाजीची जी अपेक्षा होती ती मात्र त्यांच्या टीमकडून मात्र झाली नाहीये आणि त्याच कारणाने स्वतः देखील आज परंतु त्यांच्या टीमला पूर्णपणे सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळालेत. कालचा दिवस असेल आजचा संपूर्ण दिवस कारण टीम मधून जरी बाहेर असले तरी मात्र डगआउट मधून त्यांनी सर्व काही सांभाळलं होतं, परंतु अखेरच्या सामन्यामध्ये त्यांच्या टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु मंडळी त्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत निश्चितच आपल्याला त्यांच्या देखील पाठीवरती शाबासकीची थाप मारायला भाग पाडेल. या दरम्यान मात्र काय घडतंय, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ज्यावरती एकच धाव घेतली जाईल आणि सिंगलने मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला 24 धावा. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपलाय. उर्वरित 7 चेंडू आणि बनवावे लागतील 23 धावा. यावेळेस देखील बीट केल्या गेल्या. जरूर एक षटकार ठोकला गेला तरी देखील फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केलाय. आनंद चाचे ह्याच्यासाठीच ओळखले जातात. इकॉनॉमिकल गोलंदाजी या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाले. येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे.
जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बनवाव्या लागतील 23 धावा या सामन्यामध्ये. जर या स्पर्धेमधील आपण जर पाहिला तर सह्याद्री 11 जुगाई संघाला या स्पर्धेत आपलं आव्हान अबाधित ठेवायचं असेल तर मात्र इथून या सामन्यामध्ये 23 धावा बनवाव्या लागतील. पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय सर डी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती मात्र चौकार येतोय आणि या चौकाराने मात्र शंखनाद करताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सचिन. थँक्यू डीसे. नक्कीच एक चौकार लगावला गेलाय. पहिल्या चेंडूवरती संतोष मगदूम याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. यावेळेस इथे मात्र नक्कीच खराब चेंडू डिलिव्हर केला जातोय. वाईटच्या स्वरूपात ती एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाते. 29 धावा आता मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत जिंकण्यासाठी. अजूनही 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द ग्राउंड फटका ट्रॅव्हल होतोय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. तितक्या चांगली फेकी पाहायला मिळते. मात्र खराब कलेक्शन विकेट कीपर कडून झालंय. मंगेशचं देखील कौतुक करावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात व्यस्त खेळाडू तो म्हणजे मंगेश पाहायला मिळालाय. यावेळेस देखील तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. मात्र 2 धावा काही रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचले. येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश. फलंदाजाला यावेळेला माघारी परतावं लागतंय. संग्राम बॅक टू द आउट. तर या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा समीकरण 2 चेंडू आणि 12 येऊन टेपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय संतोष मगदूम. एखादा लीगल डिलिव्हरी पुन्हा एकदा मॅच मध्ये विजय प्रस्थापित करून देऊ शकते. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. झेल पकडलाय. आता मात्र समीकरण सोपं झालंय. एका चेंडूवरती 12 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 12 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस फटका तर खेळलाय जरूर. विजयावरती शिक्कामोर्तब झालाय तो म्हणजे संतोष मगदूम आणि कंपनी. अर्थातच यश 11 संघ या स्पर्धेमध्ये 3रा विजय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पूर्णपणे डॉमिनेटिंग खेळ खेळताना पाहायला मिळाले तो म्हणजे यश 11चा संघ. चला याच्यानंतर या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
ए ग्रुप मधील टॉप टीम मात्र आपल्याला पाहायला मिळते गौसिया ग्रुप ए मधून टेबल टॉपर आहे अर्थातच गौसिया स्पोर्ट्स हा संघ आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल ग्रुप बी मधून जो टेबल टॉपरला 2 नंबर संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान मात्र नाणेफेक केली जाईल आणि दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला ए गटातून टेबल टॉपरच्या दुसऱ्या क्रमांकावरती असणारा संघ एक्स्ट्रीम स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट यश 11 हा संघ असे 2 सेमीफायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळतील तत्पूर्वी पहिला सेमीफायनलचा सामना एका बाजूला गौसिया स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव हा संघ चला तोरा करा दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी यायचे मुख्य मंचावरती ज्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल चला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच जातोय अर्थातच